जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या अकुशल कारभारावर पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू असून सर्वसाधारण सभामध्ये बदलीच्या ठरावाची चर्चा करण्यात आली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कामकाजाबाबत सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी वाढत असून जैन यांना हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे। अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांनी कामकाजाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत असून आगामी सर्वसाधारण सभेत त्यांच्या बदलीची मागणी करणारा विषय काही सदस्यांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक विकास कामांच्या फायलींचा वेग वाढण्याची अपेक्षा असताना निर्णयाभावी विलंब होत असल्याची तक्रार सदस्यांकडून केली जात आहे। भाजपची जिल्हा परिषदेत सत्ता आल्यानंतरही सत्ताधारी सदस्यांची विकास कामे अपेक्षित वेगाने होत नसल्याने सदस्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे। जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही अनेक प्रस्ताव आणि विकास कामांना मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांना विविध कामांबाबत सूचना करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य यांनी उपाध्यक्ष पवार यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते। जिल्हा परिषदेच्या आजपर्यंत पाहण्यात ज्या सीईओ यांनी माध्यमांशी दूर राहण्याचा प्रयत्न केलाय ते तिथून बदली झाल्यावर मोठ्या पदावर गेले नाहीत। यापूर्वी अनेक सीईओ पत्रकारांशी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संवाद साधायचे, पत्रकारांशी वैयक्तिक चर्चा करायचे, पण मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अजब कारभार सुरू आहे। माध्यमांशी जास्त संपर्क ठेवला जात नाही। पत्रकारांना माहिती घ्यायची असेल तर त्यांनी आपले प्रश्न लिहून द्यावेत, त्याला उत्तरे दिली जातील असे सीईओ कार्यालयाकडून सांगण्यात येते। त्यामुळे सुद्धा जिल्हा परिषदेतील पत्रकारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे।